आहे। जगभरात भारताच्या फिनटेकची चर्चा होत असून फिनटेकमुळे सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन मिळाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। ते आज नोएडा येथे उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचं उद्घाटन करताना बोलत होते। भारत येत्या दशकांसाठी भक्कम पाया घालत असून यासाठी आत्मनिर्भर भारत हा मंत्र असल्याचं पंतप्रधान म्हणाले। आज भारत 2047 तक विकसित होने के लक्ष्य की ओर आगे बढ़ रहा है। दुनिया में हो रही डिसरप्शन और अनसर्टेनिटी के बावजूद भारत की ग्रोथ आकर्षक है। इसलिए इन डिसरप्शन के बीच आज भारत आने वाले दशकों की नींव मजबूत कर रहा है और इसमें भी हमारा संकल्प है, हमारा मंत्र है आत्मनिर्भर भारत। भारत जैसे देश को किसी पर निर्भर रहना अब मंजूर नहीं है। इसलिए भारत को आत्मनिर्भर बनाना ही होगा। बदलत्या जगामध्ये दुसऱ्यावर अवलंबून राहणं म्हणजे विकासाशी तडजोड असून भारतासारख्या देशाला अवलंबित्व मंजूर नाही असं सांगून भारताला आत्मनिर्भर व्हावंच लागेल याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला। मेक इन इंडियावर सरकारचा भर असून चीप ते शिप अर्थात जहाजापर्यंतच्या सर्व वस्तू भारतातच तयार व्हाव्यात यावर सरकारचा भर आहे। सरकार व्यवसाय सुलभतेसाठी काम करत असून उद्योजकांसमवेत खांद्याला खांदा भिडवून उभं असल्याचं पंतप्रधान म्हणाले। गर्व से कहो ये स्वदेशी है हा मंत्र व्यापाऱ्यांनीही स्वीकारावा असं आवाहन करत दर्जाच्या बाबतीत कोणतीही तडजोड होता कामा नये असंही पंतप्रधान म्हणाले। भारतात जे जे उत्पादन होईल ते उत्तमातल्या उत्तम दर्जाचं असलं पाहिजे यावर कटाक्ष हवा असंही त्यांनी सांगितलं। वस्तू आणि सेवा करात करण्यात आलेल्या सुधारणा भारताच्या विकास गाथेला नवी पंख देणाऱ्या संरचनात्मक सुधारणा असल्याचं पंतप्रधान म्हणाले। भारतात भक्कम संरक्षण क्षेत्र विकसित करत असून वस्तूच्या प्रत्येक भागावर मेड इन इंडिया हा शिक्का असावा या दृष्टीनं एका व्यवस्थेला आकार देत असल्याचं पंतप्रधान म्हणाले। जागतिक अनिश्चिततेच्या उलथापालथीच्या काळातही भारताचा विकास लक्षणीय राहिल्याचं त्यांनी नमूद केलं। खरं तर या उलथापालथी आणि अनिश्चिततेच्या संकटातूनच भारतानं संधी शोधली असल्याचं ते म्हणाले। कांग्रेस सरकारों के समय टैक्स की लूट मची हुई थी और लूटे हुए धन में से भी लूट होती थी। देश के आम नागरिक को टैक्स की मार से निचोड़ा जा रहा था। ये हमारी सरकार है जिसने टैक्स को बड़े पैमाने पर कम किया है, महंगाई कम की है। हमने देश के लोगों की आमदनी बढ़ाई है और बचत भी बढ़ाई है। जब 2014 में उनकी सरकार थी 2 लाख रुपए तक इनकम टैक्स माफ था, 2 लाख रुपए सिर्फ। आज 12 लाख रुपए की इनकम को टैक्स फ्री करना और नए जीएसटी रिफॉर्म से ही इस साल देश के लोगों को 2.5 लाख करोड़ रुपए बचने जा रहे हैं। देशवासियों की जेब में 2.5 लाख करोड़ रुपया बचेगा और इसलिए तो देश आज गर्व के साथ जीएसटी उत्सव मना रहा है, जीएसटी बचत उत्सव मना रहा है। या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर मान्यवर उपस्थित होते। मेक इन इंडिया व्होकल फॉर लोकल या संकल्पनांना अनुसरत या मेळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसंच उदयोन्मुख उद्योगांना याद्वारे संधी मिळणार आहे। नवोन्मेष आणि आंतरराष्ट्रीयकरण हा या मेळ्याचा उद्देश आहे। रशिया भागीदार देश म्हणून यामध्ये सहभागी होत आहे। 2400हून अधिक प्रदर्शक यामध्ये सहभागी होत आहेत। या मेळ्यामुळे आत्मनिर्भर भारतासाठीही प्रोत्साहन मिळणार आहे। दरम्यान पंतप्रधानांनी याआधी प्रदर्शनाची पाहणी करत संवादही साधला।